नांदेड जिल्ह्यातील चौठा येथील राष्ट्रसंत सेना महाराज सभागृहात हुतात्मा चांडोजी सखाराम वाघ यांची 108वी जयंती अखिल भारतीय युवा सेनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी शौर्य, त्याग आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देत त्यांच्या विचारावर चालण्याचे आवाहन केले। नमस्कार। जय संत सेना, जय जिवाजी। आज हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांच्या 108व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला। जयंती साजरी केली व यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय युवा सेना युवक सचिव नांदेड जिल्हा या पदासाठी माझी नियुक्ती करण्यात आली। आपल्या नाभिक समाजाच्या वतीने व समस्त समाज बांधवाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी दिलेली जबाबदारी मी एकनिष्ठेने पाळील याची काळजी घेईल व समाजात होणाऱ्या अडचणीवर अन्याय व अत्याचाराविषयी मी खंबीरपणे समाजातर्फे उभा राहील। समाजात येणाऱ्या काही अडचणी असेल तर ते स्वतः संपर्क साधल्यास आम्ही त्यांची सोडवणूक किंवा प्रश्न सोडवू। नाभिक समाजाचे व समाजाचे आभार मानतो। धन्यवाद। सर्वांना जय विज्ञान, जय जिवाजी, जय सेना महाराज। आज संत सेना महाराज सभागृह हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांची 108 साजरी करण्यात आली। दिनांक 5 जुलै 1918 बोरगाव अर्ज, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथे एका नाभिक कुटुंबात त्यांचा जन्म। त्यांनी रजाकाराशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली। नांदेड जिल्ह्यातील जालना येथे निजामाच्या जुलमी रजाकाराने अत्यंत क्रूरपणे गावेच्या गावे व दिनांक 14 सप्टेंबर 1948 रोजी ते हुतात्मा। तेव्हा 20 वर्षाचे होते। गावातील तरुणांनी मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून दिले, त्यातच त्यांचा समावेश होता। या प्रसंगी ॲडव्होकेट संदीप दिगंबरराव साखरे नांदेड जिल्हा युवा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली व तसेच सुरेश खुळखुळे नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व तसेच योगेश भुसारी यांची युवा कार्याध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली। अखिल भारतीय युवा सेनेचे नवनियुक्त नांदेड जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष सुरेश साखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो। जय संत सेना, जय जिवाजी। धन्यवाद।